नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. सिक्कीमचे नवनियुक्त राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी पुण्यातील आठवणींना मुलाखतीतून उजाळा दिला. हलगी वाजली, मृदंग वाजू लागला, शेतात पिके डोलू लागली, टाळ वाजायला लागला की जसे आपोआप आपण डोलू लागतो तशा डोलण्यातूनच माझे जीवन फुलले. अशा शब्दात माजी खासदार आणि सिक्कीमचे नवनियुक्त राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी लहानपण ते सवंगड्यांसह पुण्यातील मंतरलेल्या दिवसांच्या आठवणी मुलाखतीतून जागा केल्या. निमित्त होते ते राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल पुणेकर मित्रांनी केलेल्या सत्काराचे. महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते श्रमिक पत्रकार संघात पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, साहित्यिक रामदास फुटाणे उपस्थित होते. सत्कारानंतर पाटील यांची सुधीर गाडगीळ यांनी प्रकट मुलाखत घेतली. बहुजन समाजाला बंद असलेल्या प्रशासकीय सेवेच्या दाराचे आडणे तुम्ही काढा असा ज्येष्ठांचा सल्ला ऐकून प्रशासकीय सेवेत आलो. परंतु यशवंतराव चव्हाण, पुरुषोत्तम गोखले यांची भाषणे ऐकत आणि अण्णाभाऊ साठे, पठ्ठे बापूराव यांच्या लावण्या, आईने गायलेल्या जात्यावरच्या ओव्या या सगळ्या संस्कारातूनच संगीत आणि लोककलेची आवड निर्माण झाली, बहुश्रुतपणा आला असे सांगून पाटील यांनी लावणी सादर केली आणि उखाणाही घेतला. विनोदी अभिनेते दादा कोंडकेंनी आयुष्यात सर्वाधिक हसवले असे सांगताना त्यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. तर बुगडी माझी सांडली बरोबरच गदिमांच्या गीतांनीही भुरळ पाडली असेही पाटील म्हणाले. जबाबदारीची जाणीव झाल्यानंतर शहाणपण येते, त्यामुळे एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू आहेत. फुले वेचली, चिंचा वेचल्या, खिशात ठेवल्या. लहानपणापासूनच चिमणीच्या दातांनी ती मित्रांना दिली. उष्ट नाही तर दुसऱ्याला तुष्ट करण्याची गंमत मी पुण्यात अनुभवली. नैवेद्य म्हणून ठेवलेले दूध विठ्ठलाने प्यावे म्हणून नामदेव जसे नाचले तसे त्याच पद्धतीने तुमच्यासमोर मी दुधाचा पेला ठेवला आहे, तो स्वीकारावा आणि नाचण्याचा निव्वळ आनंद मला द्यावा अशी भावनिक हाकही त्यांनी उपस्थितांना दिली. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. श्रीरामपूरमध्ये छापा टाकून चेन्नई पोलिसांनी 4 साखळी चोरांना अटक केली. साखळी चोर केवळ पुणे, मुंबई किंवा महाराष्ट्रातच नाहीत तर कर्नाटक, चेन्नईपासून पंजाब, हरियाणापर्यंत त्यांनी मजल मारली असल्याचे उघडकीस आले आहे. नुकतेच चेन्नई पोलिसांनी श्रीरामपूर येथे छापा टाकून 4 साखळी चोरांना पकडून नेले आहे. तर हरियाणा पोलिसांनीही 4 जणांना अटक केली आहे. अँटी चेन स्नॅचिंग पथकाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांनी ही माहिती दिली. गेल्या महिन्यात पकडलेला 1 आणि चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पकडलेले 2 अशा तिघांकडून साखळी चोरीचे एकूण 16 गुन्हे उघडकीस आले आहेत. याबाबतची माहिती देण्यासाठी पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भांबरे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी घोडके यांनी ही माहिती दिली. मोटरसायकलवरून हजारो मैल प्रवास करणारे हे चोरटे एका वेळी 4 ते 5 जण जातात आणि महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पसार होतात असे त्यांनी सांगितले. गोवा, चेन्नई, कर्नाटक, तामिळनाडू, मंगलोर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड अशा जवळपास सगळ्या राज्यात त्यांचा वावर असून सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. मोबाईल न वापरणे, एकावर एक असे 2-2 वेश परिधान करणे, साखळी हिसकावल्यावर लागलीच एक वेश काढून टाकायचा, चोरलेले दागिने दुसऱ्याकडे हस्तांतरित करायचे. जवळपास कुठे पोलीस दिसले तर हस्ते परहस्ते पुढील आपल्या साथीदारांपर्यंत संदेश पोहोचवणे, अशा अत्यंत चालाक पद्धतीने हे चोरटे चोऱ्या करतात. हिंदी आणि मराठी भाषा येत असल्याने महाराष्ट्र आणि उत्तरेकडील राज्यात संधी मिळेल त्याप्रमाणे तर कधी तोतया पोलीस बनून तर कधी हिसकावून महिलांचे दागिने लंपास केले जातात. दक्षिणेकडील राज्यात मात्र फक्त दागिने हिसकावले जातात. भाषा येत नसल्याने त्या राज्यात हे चोरटे तोतया पोलीस बनून दागिने लंपास करत नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात 26 जून रोजी रियाज फैयाज इराणी याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2 जुलै रोजी इम्रान फिरोजी इराणी याला अटक करण्यात आली. तर 8 तारखेला कादर उर्फ सलीम मुर्तुज कन्याळ याला अटक करण्यात आली. या तिघांकडून साखळी चोरीचे एकूण 16 गुन्हे उघडकीस आले असे राजेश बनसोडे आणि राजेंद्र भांबरे यांनी सांगितले.
जादूटोणा विरोधी कायद्यामुळे अनेक अनिष्ट प्रथांना प्रतिबंध घालता येईल असे मत अनिसचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी व्यक्त केलं. जादूटोणा आणि त्यासारख्या अंधश्रद्धांच्या विरोधात असणारा जादूटोणा विरोधी कायदा उपयोगी ठरणार आहे. त्यानुसार धर्मश्रद्धेचा भाग नसणाऱ्या अंधश्रद्धा या दखलपात्र गुन्हा ठरणार आहेत. त्यामुळे नरबळी आणि इतर अनिष्ट प्रथांना प्रतिबंध घालता येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मौन सोडत सामाजिक इच्छाशक्ती दाखवून हा कायदा मंजूर करावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी केली आहे. जादूटोणा कायद्याबाबत आघाडी आणि युती शासनाच्या 18 वर्षाच्या कालहरणाची आणि कचखाऊ धोरणाची वस्तुस्थिती लोकांसमोर ठेवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काळी पत्रिका प्रकाशित केली आहे. यावेळी डॉक्टर दाभोळकर म्हणाले, जादूटोणा विरोधी कायदा करण्याचा ठराव 26-7 अशा बहुमताने 7 जुलै 1995 मध्ये विधान परिषदेत मंजूर झाला होता. त्याला आता 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. पहिली 4 वर्षे युती सरकारने काही केले नाही. 1999 साली सध्याचे आघाडी सरकार सत्तेवर आले. त्यांनी एका वर्षात कायदा करण्याचे लेखी आश्वासन त्याच वर्षी दिले होते. संपूर्ण बहुमत असलेल्या आघाडी सरकारने 6 वेळा हा कायदा मंत्रिमंडळात मंजूर केला, मात्र अद्यापही तो अस्तित्वात आलेला नाही. हा कायदा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना, भाजप यांच्याशी संवाद साधून सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. कायद्याचे पुरोगामी रूप आग्रहपूर्वक लोकांच्या समोर माध्यमाद्वारे मांडावे. कायद्यात एप्रिल 13 मध्ये वारकरी बांधवांच्या सूचनेप्रमाणे 20 लहान मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यानंतरही जर कोणी विरोध करत असेल तर त्यामागचे राजकारण समजून घेऊन निर्धाराने कायदा करावा अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याचेही त्यांनी सांगितले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आजही बहुजन वर्ग न्यायापासून दूर असल्याचे चित्र दिसत आहे अशी खंत ज्येष्ठ पत्रकार सदानंद मेनन यांनी व्यक्त केली. प्राध्यापक रामबापट स्मृती व्याख्यानमालेचे पुष्प मेनन यांनी गुंफले. अस्मितांची संकल्पना, द्राविडी राष्ट्रवादाचे सांस्कृतिक राजकारण या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. ज्येष्ठ लेखक प्राध्यापक गो. देशपांडे अध्यक्षस्थानी होते. मेमन यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ ते आजपर्यंतचा द्राविडी राजकारणाचा प्रवास मांडला. ते म्हणाले, E.V. रामास्वामी यांनी सामाजिक न्यायाची भूमिका मांडत राजकारणात वाटचाल सुरू केली. त्यांनी 1944 मध्ये द्रविड कळघम हा पक्ष स्थापन केला. हा द्रविडी राजकारणातील पहिला पक्ष होता. त्यानंतर रामास्वामी यांच्याशी फारकत घेत C.N. अण्णादुराई यांनी 1949 मध्ये द्रविड मुनेत्र कळघम हा पक्ष काढला. त्यानंतर खऱ्या अर्थाने द्राविडी सांस्कृतिक राजकारण सुरू झाले. अण्णादुराई, M.G. रामचंद्रन, जयललिता, रजनीकांत यांनी चित्रपटांच्या माध्यमातून आपली प्रतिमा उभी केली. त्यांचे चित्रपट म्हणजे तेथील नागरिकांसाठी एक प्रकारची अस्मिता बनू लागले. सामान्यांना न्याय देणारी प्रतिमा निर्माण करत सत्ताही काबीज केली. मात्र सत्तेत आल्यानंतर बहुजन वर्गाला ते न्याय देऊ शकले नाहीत. आजही तेथील ग्रामीण भागात बहुजन वर्गावर अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. द्राविडी राष्ट्रवाद हा तेथील सांस्कृतिक राजकारणाचा एक भाग बनून गेला आहे. सांस्कृतिक राजकारणाचा केवळ सत्तेसाठी वापर करण्यात आला. चित्रपटातील प्रतिमा ही वास्तवापेक्षा निराळी आहे. त्यासाठी या सांस्कृतिक राजकारणाला दूर सारले पाहिजे असेही ते म्हणाले. जागतिक स्वच्छता दिनानिमित्त पुण्यातील विद्यार्थी आरोग्य प्रतिज्ञा घेणार आहेत. जागतिक स्वच्छता दिनानिमित्त पुणे डॉक्टर्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शुक्रवार दिनांक 12 जुलै रोजी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आरोग्य प्रतिज्ञा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संताजी कदम यांनी दिली. यावेळी ट्रस्टचे डॉक्टर गिरीश कामत, डॉक्टर विश्वजित चव्हाण, डॉक्टर आरती शहाडे, डॉक्टर शुभदा कदम, डॉक्टर प्रकाश वाईकर, डॉक्टर मनोज जाधव, डॉक्टर वैशाली लोढा आदी उपस्थित होते. डॉक्टर कदम म्हणाले, अस्वच्छतेमुळे रोगराई पसरते. निसर्गातील घटकांचे रक्षण आपण केले पाहिजे. स्वच्छतेचा आरोग्याशी अत्यंत निकटचा संबंध आहे. त्याविषयी व्यापक जनजागृती व्हावी म्हणून आरोग्य प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात शाळांमधून करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी आणि दुपारी 1 लाख विद्यार्थ्यांना आरोग्य प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी 7 वाजता भावे स्कूल येथे विद्यार्थ्यांसोबत प्रातिनिधिक प्रतिज्ञा घेण्यासाठी महापौर वैशाली बनकर उपस्थित राहणार आहेत.
स्वच्छता मोहिमेअंतर्गत 12 जुलैपासून पुढे 15 दिवस स्वच्छता पंधरवडा साजरा केला जाणार आहे. शहरातील पालिकेच्या सर्व शाळा, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या शाळा, तसेच कर्वे स्त्री शिक्षण संस्था, विशेष मुलांची रुईया आणि सावली शाळा, महेश विद्यालय कोथरूड, सिटी इंटरनॅशनल स्कूल, परांजपे शाळा, न्यू इंग्लिश स्कूल, त्याचबरोबर औंध आणि बाणेर परिसरातील सर्व शैक्षणिक संस्था या उपक्रमात सहभागी होणार आहेत. डॉक्टर्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सहभागी शाळांना डॉक्टरांच्या वतीने भेटी दिल्या जाणार असून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे आरोग्याशी असणारे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. आयुष्यात यापुढेही मी निसर्ग संवर्धनाचे काम करत राहीन, अशी भावना माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर मोहन धारिया यांनी व्यक्त केली. वनराईच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त वनराईचे कार्यालयात औपचारिक स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी धारिया यांच्याशी संपर्क साधून वनराईच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन केले. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार वंदना चव्हाण, महापौर वैशाली बनकर, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सिम्बॉयसिसचे कुलपती डॉक्टर शांब मुजुमदार, तसेच निवृत्त कुलगुरू राम ताकवले, हिवरे बाजाराचे सरपंच पोपटराव पवार, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव सतीश उसकळ यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंतांनी वनराईला भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. निसर्गाचा ऱ्हास केला तर आपलाच ऱ्हास होईल हे ओळखून मी राजकारणातून बाजूला होऊन वनराई संस्था स्थापन केली. तिचा एवढा व्याप वाढेल असे वाटले नव्हते. आज देशातील 6000 संघटना वनराईचे काम करत आहेत. मी वयाच्या 90कडे जात असताना या संस्थेचे काम सुरू आहे याचा मला आनंद आहे. यापुढेही मी निसर्ग संवर्धनाचे काम करत राहीन, अशी भावना डॉक्टर मोहन धारिया यांनी यावेळी व्यक्त केली. धारिया यांनी लिहिलेल्या वेद विकासाचा पुस्तकाचे तसेच वनराईच्या पश्चिम घाट संवर्धन या विशेषांकाचे प्रकाशन गाडगीळ यांच्या हस्ते झाले. वंदना चव्हाण यांनी धारिया यांच्या पाठिंब्यामुळेच मी पर्यावरण रक्षणाच्या लढ्यात आत्मविश्वासाने पुढे असते, अशी भावना व्यक्त केली. वनराईच्या प्रयत्नांमुळे पुणे हिरवेगार झाले असे सांगून पाटील यांनी जिल्हाधिकारी असताना डोंगरावर केलेल्या वृक्षारोपणाच्या आठवणी सांगितल्या. महापौर वैशाली बनकर यांनी पुणेकरांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. पण नाव घेऊन काम करणं आवड असतं. वनराईच्या परिवारामध्ये मी सहज विरघळलो. मी 1988 साली कलेक्टर म्हणून आलो आणि मग वनराईचं निमंत्रण यायचं. मग कधी 3 तारखेला यायचं, कधी 5 तारखेला यायचं, कधी 10 तारखेला यायचं. अण्णा बोलवायचे आणि काहीतरी सुरू व्हायचं. मग अण्णा जसं एकादशी येते आपण काहीतरी फराळ करतो तसं आपण ठरवूया. मिश्रण तुमच्या मनात काय म्हणजे 1 तारखेला संध्याकाळी 6 वाजता निवाळा, बाकी काय भानगड नाही. वारा येऊ द्या सगळ्याला निवाळा. आणि म्हणून 1 तारखेला संध्याकाळी आम्ही निवारामध्ये 6 वाजता यायचं. 6:30 वाजेपर्यंत एका पर्यावरण तज्ञाची अगर आपल्या विषयी तज्ञ असल्याची सरपंच माहिती ऐकायची. 15 मिनिटं त्याशी बोलायचं, चहा घ्यायचा आणि 7 वाजता घरी जायचं. हे आम्ही परंपरेनं चालवलं. केतकावळ्याला वनराईच्या मार्फत अण्णांनी केलेल्या कामाकरता 5 लाख रुपयाचा पुरस्कार त्यावेळेच्या मुख्यमंत्री शरद पवारांनी दिला. मोकळी पोती सिमेंटची, त्यात वाळू भरावी आणि वनराई बंधारे बांधावी ही कल्पना अण्णांची.